राष्ट्रवादी उमेदवाराच्या कार्यालयाला आग लागली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर परिसरातली ही घटना आहे। अज्ञात युवकांना आग लावल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रभाग 16 चे उमेदवार मयूर सोनवणे यांच्या कार्यालयाला ही आग लावली आहे। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये युवक कार्यालयाला आग लावतानाचं चित्रित झालेलं आहे। तर आरोपी नेमका कोण आहे याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, प्रभाग 16 चे उमेदवार मयूर सोनवणे यांच्या कार्यालयाला ही आग लावण्यात आली, काय नेमकं कारण? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर सध्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक उमेदवाराचं प्रचार कार्यालय जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे। त्या प्रचार कार्यालयावरती आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार जे आहेत सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाला एका अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री आग लावल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो देखील समोर आल्याचं पाहायला मिळतं। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद देखील झालेला। आता तो व्यक्ती कोण आहे, त्यांनी का या प्रचार कार्यालयाला आग लावली, कशामुळे लावली, याचा शोध जे आहे ते आता सध्या पोलीस घेत आहेत। त्या व्यक्ती कोण आहे याचा देखील सध्या पोलिसांचा शोध आहे। मात्र सध्या जर पाहिलं तर शहरामध्ये विविध प्रचार कार्यालय जे आहे ते सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता असा धक्कादायक प्रकार होणं हा एक गंभीर प्रकार म्हणावा लागेल। कारण आता उमेदवार प्रचाराचे जे आहे ते अवघे काही दिवस शिल्लक आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अजितदादा गटाच्या या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाला आग लावणं हा एक संतापाचा प्रकार आहे आणि त्याची प्रतिक्रिया जी आहे ती या उमेदवाराने देखील दिल्याची पाहायला मिळाली। जाणून बुजून माझ्या प्रचार कार्यालयावरती आग लावली गेली असल्याचा देखील आरोप जो आहे तो या उमेदवाराने केल्याचा पाहायला मिळालेला आहे। आता पोलीस या व्यक्तीचा शोध घेणार आहे आणि या व्यक्तीने काय या प्रचार कार्यालयावरती आग लावली, काय प्रचार कार्य पेटवून देण्याचा प्रयत्न केला, यामागे विरोधकांचा हात आहे का, याचा देखील शोध आता पोलीस घेणार आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।